वेलकम बॅक फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर आपण घेऊन आहोत नवीन एक व्हिडिओ। तर याच्यामध्ये आपण हा क्वेश्चन आहे ट्रिग्नोमेट्रीचा। सिंपल जे क्वेश्चन्स किंवा जे फॉर्म्युले तुम्हाला माहित आहेत ते यूज करायचं, ऑटोमॅटिकली आन्सर येऊन जाईल। ओके, जसं की तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे a + b ब्रॅकेट स्क्वेअर, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे। ओके, 5वी 6वी ला शिकवत होतो आपण। ओके, 7वी 8वी शिकला असेल काहीतरी। ओके, हा फॉर्म्युला यूज करायचा फक्त। ओके, आणि ऑटोमॅटिकली आन्सर येऊन जाईल। नेक्स्ट फॉर्म्युला काय असतं, a² + b² + 2ab हा फॉर्म्युला आहे। तर हा फॉर्म्युला यूज करा, आन्सर येऊन जाईल। ठीक आहे, तर क्वेश्चन काय आहे बघा, cos α + cos β स्क्वेअर आहे प्लस sin α sin β याचा स्क्वेअर, याची व्हॅल्यू विचारले। ओके, तर काय येईल, ह्याला a म्हणायला b म्हणा, a² म्हणजे cos² α प्लस b² म्हणजे काय cos² β प्लस 2 cos α cos β म्हणजे a² b² प्लस 2ab, हे सर्कल लिहून टाकलं। त्याच्यानंतर ह्याला लिहा, तर ह्याला लिहितो मी प्लस हे sin² α प्लस sin² β हे b² प्लस 2 ab असतं, हे तर 2 sin α sin α आणि sin β। ओके, sin β आहे। ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये, तर हे cos² α आणि sin² α याची व्हॅल्यू किती येते, 1 असतं। ओके, आयडेंटिटी माहिती आहे ना। सिमिलरली cos² β आणि sin² β याची व्हॅल्यू किती येईल, हे पण 1 येईल, +1। त्याच्यानंतर या दोन टर्म्स आहेत, ही वाली टर्म आणि ही वाली टर्म्स, बरोबर आहे। याच्यातून जर तुम्ही समजा 2 कॉमन घेतलं, किती 2 कॉमन घ्यायचं, +2 जर कॉमन घेतला तरी तर काय येतं, cos α cos β आणि प्लस sin α sin β येतं, बरोबर आहे। तर तुम्ही जेव्हा याला ऑब्झर्व कराल याला, तर हे एक्सपान्शन आहे, कंपाऊंड फॉर्म्युला आहेत ना, तर त्याचा एक्सपान्शन आहे। तर काय येईल, हे 1 + 1 2 होईल, प्लस हे 2, आणि याच्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा, हे cos a cos b प्लस sin a sin b आहे। ओके, म्हणजे cos a - b चा फॉर्म्युला येतो। cos a म्हणजे काय, अल्फा मायनस बीटा, याचं एक्सपान्शन हे येतं। ओके, कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आपण शिकले, त्याचं एक्सपान्शन आहे। ओके, कसं असतं, cos मध्ये मायनसला प्लस येतं, प्लसला मायनस येतं। ओके, बघा आता पुढे असं तर ऑप्शन मध्ये नाहीये आपल्याकडे, काय करायचं, परत हे 2 कॉमन घ्यायचं। 2 जर कॉमन घेतला इथं काय येतं, 1 प्लस हे 1 बाहेर, म्हणजे 2 बाहेर आलं, इथं 1 राहिलं, हे 2 बाहेर गेलं इथं किती राहतं, cos α β राहतं, बरोबर। तुम्हाला एक फॉर्म्युला माहित असेल, हे 1 + cos θ याचा फॉर्म्युला काय, तर हे 2 cos² θ/2 म्हणजे याचा हाफ अँगल होतो। तर हा फॉर्म्युला यूज करा, काय येतं मग, 1 + cos चा फॉर्म्युला 2 हे तर 2 cos² θ/2, θ म्हणजे काय आपल्याकडे α - β आहे, डिवाइड बाय काय करायचं, 2 करायचं। इथं θ होतं, θ/2 लिहिलं होतं, इथं α - β आहे, तर α - β/2 लिहायचं। हे 2 × 2 किती येतं, 4 cos² α - β/2, दॅट इज द आन्सर। ऑप्शन चेक करा, हे ऑप्शन असेल, ऑप्शन नंबर 1 आहे बघ। ओके, दिस इज द करेक्ट आन्सर। तर याच व्हिडिओमध्ये आपण काय करू, पुढे क्वेश्चन घेऊ। ओके।